ठीक आहे चल. फुल एनर्जी द पॉवर ऑफ द बेंगलोर. इंदोरच्या स्ट्रीट फूडचा जान असल्यासारखी आहे शेव. Oh my god, sugar rush. Kind of a show that you should not miss. मस्त मी असं रंगीबेरंगी कपडे घालून रंगीबेरंगी आणि रंगारंगाचे वेगवेगळे डिशेस आणि डेलिकसीज खायला आत्ता आले सराफा मार्केटमध्ये. हे सराफा मार्केट नाहीये. सराफा मार्केट तुम्हाला आता दिसेल ती दुरून जी तुम्हाला ती गर्दी दिसते ना, दुरून ती गर्दी आहे सराफा मार्केट. आम्ही तिथे जाऊ आणि आम्ही तुम्हाला दाखवू की ते मार्केट कसं आहे, त्या मार्केटचं वैशिष्ट्य काय आणि त्या मार्केटमध्ये आम्ही काय खाणार आहे. असली गर्दी आहे, पण असं नाही की आम्ही गर्दी अँटिसिपेट नव्हती केली. ऑफकोर्स प्रचंड गर्दी आहे आणि त्या गर्दीत आम्ही वाट काढत आता छोले टिकिया घेऊन तुमच्या समोर आलो आहे. गरमागरम छोले टिकिया आहे, छोले रस्सा आहे, कांदा आणि त्यांची स्पेशल रतलामी सेव. ओ माय गॉड, गरमागरम त्यांनी माझ्या समोर बनवलंय. हे इतकं टेम्पटिंग आहे. वाव. बरं, तुम्ही गर्दी बघितली असेल त्यामुळे गर्दीमुळे या टेस्टची काय वार्ता पसरली आहे हे तुम्हाला वेगळं सांगायला नकोच. डिलिशियस, गरमागरम आणि क्रिस्पी आहे. छान टँगी असा रस्सा आहे, हिरवी चटणी आहे, लाल चटणी सगळे मिक्स केले त्यांनी याच्यातच. पुदिना, गरम मसाला, छोलेचं सगळं कॉम्बिनेशन आहे. सेम त्यांनी जसं मी तुम्हाला म्हटलं इंदोरचं इंदोरच्या स्ट्रीट फूडचा जान असल्यासारखी आहे शेव. आणि ही एक्स्ट्रीमली वेगळी असते. आपल्या नॉर्मल सेव सारखी, नॉर्मल चाट मधल्या सेव सारखी नसते ही. तोंडाला पाणी सुट्टे माझ्या तुझ्यासोबत बोलता ना, पण हे इतकं डिलिशियस आहे. हे आहे अनिल भैयाचं सावरिया चाट हाऊस, जे लागतं जोशी ज्वेलर्सच्या खाली. रसरशीत असा मालपुआ आहे आणि अशी क्रीमी गाढी अशी रबडी. वाव. सगळ्यांनी मालपुआ खाऊन बघते. नाही, ऍक्च्युली तो मला असं म्हणाला होता की रबडी सोबत मिक्स करून खा. सो त्याच्या शब्दाचा मान राखून मी रबडी सोबत मिक्स करून खाते मालपुआ. काय हे, ओ माय गॉड, भयानक गोड आहे. रसरशीत पाक्यातला असं मालपुआ आहे. चांगला असा साईड जर तुम्ही बघाल असा डार्क ब्राऊन झालाय, क्रिस्पी असा काळपटलेला. तो पार्ट खायला अजूनच छान वाटतंय. रबडी अशी गाढी आहे. थंडी रबडी, गरम मालपुआ, अप्रतिम कॉम्बिनेशन आणि इन्स्टंट हिट टू युअर शुगर लेवल्स. सराफा बाजार ही इंदोर मधली अशी एक जागा आहे जी सकाळी पूर्ण वेळ सराफा बाजार म्हणून करते. इथे सगळी सोन्याची दुकानं असतात, सगळी सराफाची दुकानं असतात. आणि संध्याकाळी जेव्हा हे सगळं बंद होतं, रात्री 9, 9:30, 10 वाजता ही सगळी सोन्याची दुकानं बंद होतात आणि त्याची छोटी सगळ्या स्टॉल्स लागतात. त्या स्टॉल्स मध्ये रंगतदार जायका, इंदोरचा रंगतदार जायका तुमच्या प्लेट मध्ये सर्व केला जातो. अनेक गोष्टी आहेत, अनेक डेलिकसीज आहेत. काही तुम्ही खाल्ली असतील, काही तुम्ही अजिबात खाल्ल्या नसतील. काही कॉम्बिनेशन सायकॉटिक इतके नाही खायचं वाटत, पण काही कॉम्बिनेशन इतके डिलिशियस आहे की तुम्ही त्याला खाल्ल्याशिवाय राहू नाही शकत. दिस प्लेस इज हेवन फॉर दोज हू लव्ह टू ईट. साबुदाणा सोबत जे म्हणजे एमपी वाल्यांनी केलंय, जबलपूरच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला लक्षात असेल तर साबुदाणा टिक्की चाट असं काहीतरी ते प्रकार होतं. आणि आता हे आहे साबुदाणा खिचडीची भेळ टाइप्स आहे. याचा बेस आहे साबुदाणा खिचडीचा, त्यावर बटाट्याचा फराळी चिवडा, शेंगदाणे, सांबार असं सगळं टाकलंय. आयडियली हे असं खाणं अपेक्षित असतं. हा असा एक वेफर घ्यायचा आणि हा असा एक घास घ्यायचा आणि ती जी चव आहे ती आहे गोड. त्याचा बेस चव जी आहे ती गोड आहे आणि जिरावनमध्ये बिकॉज मिरची पावडर वगैरे असते त्यामुळे आफ्टर टेस्ट थोडी तिखट आहे. मिरपूड आहे त्यामुळे परत अगेन थ्रोट मध्ये थोडस असं जरा तिखट जमतं. जर सगळं करून ही मस्त अशी एक साबुदाण्याची इज्जतदार चाट आहे जी तुम्ही जर सराफामध्ये येत आहे तर ऍब्सोल्युटली खायला पाहिजे.
रस्सा के नीचे पीना ना, कपड़े पे नहीं गिरे। पीना चालू, कपड़े पे नहीं गिरे अपने। पीना स्टार्ट करो, पीना चालू करो। सो आता तुम्ही जो माझा एम्बॅरेसिंग शो बघितला, आता आफ्टर मॅथ आहे हे हाफ ग्लास ऑफ सोडा, हाफ इज बिकॉज वेस्टेड. सो जिरा पुदिना फ्लेवरचा हा सोडा आहे. याची मजाच ती आहे की तुम्ही त्याला तशाच पद्धतीने प्या, म्हणजे तुम्हाला पण मजा येईल. त्याला अजूनही जर मी असं ढवळ ढवळ करतो, अजूनही त्यांना फेस निघेल आणि अजून ते माझ्या अंगावर सांगणार, याचीच भीती मला वाटते. हाँ भैया बोलो. नहीं नहीं चाहिए, थैंक यू. नहीं ना, अच्छा नहीं लगेगा मुझ पे. एनिवे, सो अशा प्रकारचा हा सोडा आहे. तुम्ही जर कधी सराफ्याला याल तर हे नक्की ट्राय करा. आणि टिप मी तुम्हाला देऊ इच्छिते की जर तुम्हाला असलं काहीतरी ट्राय करायचं असेल तर तुमची बॅक जी आहे ती जरा जास्त वाकवून ठेवा, थोडं दूर ठेवा तुमच्या कपड्यांपासून, आणि ते तुमच्या कपड्यावर सांडणार नाही. किंवा एक्स्ट्रा पेअर ऑफ क्लोथ्स घेऊन या, म्हणजे जर सांडलं तर तुम्ही चेंज करून दुसरं घालून परत फिरू शकता. और ये फुल एनर्जी, द पावर ऑफ द Bangalore, 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 the full energy, the power of Bangalore. पीने में रिकॉर्ड किया जाता है में नेचुरल गुड बेंगलोर. आपल्याकडे आता त्याच कोकोनटला किल केल्यानंतर आपल्याकडे असा एक फ्रेश कोकोनट क्रश आलेला आहे. बेसिकली मेड अप फ्रॉम कोकोनट वॉटर आणि कोकोनटची जी मलाई असते ती मलाई. ते मला म्हणाले की आईस थोडंसं टाकून घ्या, कारण अदरवाईज ते फार गरम होईल आणि ते गरम पॅलेटला छान वाटणार नाही. तेवढ्यापासून थंड गार असं ते आता आपल्या समोर रेडी आहे. सो हार्ट रेंचिंग एपिसोड नंतर डिलिशियस कोकोनट क्रश. पण याचा जो सगळा गोडवा आहे ना, तो सगळा गोडवा नारळाच्या दुधामुळे, नारळाच्या पाण्यामुळे आणि नारळाच्या मलाईमुळेच आहे. त्यामुळे याच्यात एक्स्ट्रा ॲडेड प्रिझर्वेटिव्ह की ॲडेड काहीच नाही आहे. या तीनच गोष्टी आहेत आणि या तीनच गोष्टी याला एलिव्हेट करून असलं एक हायपअप ड्रिंक बनवतात की डिलिशियस. सो इट्स अन अल्टिमेट कोकोनट डेझर्ट फॉर मी. तुम्हाला जे आता सगळ्यात शेवटचं टोक दिसतंय त्याच्याही पार म्हणजे पलीकडे जाऊन आम्ही ही कुल्फी विकत घेतली होती. हीच ती कुल्फी जी तिथे आम्ही विकत घेतली होती आणि तिथून येतपर्यंत मी इतकी तर संपवली. टिप फॉर यू, फ्रायडे नाईटला येऊ नका, ऑफ सीझन मध्ये या. एनिवे, ही कुल्फी मी थोडीफार खाल्ली आहे. मँगो फ्लेवरची कुल्फी आहे आणि त्या गोल्ड मॅन कडनं मी ही घेतली आहे. खूपच स्मूथ असं क्रीमी असं रिच टेक्स्चर आहे याचं. आणि मला हे सांगावं असं वाटतं की त्याच्यात खरोखरच दूध आणि मावा अशा सगळ्या गोष्टी यूज केल्या, कारण ते खाताना असं दाताला जे असं माव्याचा जो दाणेदारपणा असतो तो लागतोय. ऍब्सोल्युटली डिलाइट टू हॅव दिस. मगाशी मी मालपुआ खाल्ला होता, जर तुम्हाला आठवत असेल तर. त्या मालपुआचं ते शुगर रश आहे ते माझ्या इथे गेलं आहे आणि थोडंसं अति शुगर खाल्ल्यानंतर वेडेपणा येतो ना, तोच वेडेपणा एक्झिक्यूट करत मी आता तुमच्या समोर बोलते आहे. जवळपास 2-4 किलो वजन माझं वाढलेलं आहे, पोट माझं वाढलेलं असणार, कारण इतक्या गोष्टी आपण सराफ्यामध्ये खाल्ल्या, इतक्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्यात की सराफ्यामध्ये काय काय खायचं आणि अदरवाईजच कसं एकंदरीत माहोल असतो, कसं वातावरण असतं. सो आता मी हे सगळं माझं भरलेलं पोट आणि त्याहून जास्त भरलेलं मन आणि हा एक छोटासा घेऊन आता मी घरी जाणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अंटिल आय सी यू नेक्स्ट टाइम, बाय.